Student, we are studying about third chapter, properties of natural resources. In that chapter we are studying properties of water. Actually we have seen that properties of water. Next point is density of water. We have studied that ice is float on water because when water converted to ice, the volume of ice get increases, and due to that it become light, and that water ते हलकं होतं ते बर्फ, and that ice float on water. So density, how we can find the density म्हणजे काय घनता. बघा, समजा विद्यार्थी मित्रांनो, शहरामध्ये 1 किलोमीटरचा बाजू असलेला चौरस आहे आणि खेड्यामध्ये एक चौरस बाजू 1 किलोमीटर बाजू असलेला चौरस आहे. शहरामधल्या चौरसामध्ये 10,000 लोक राहत आहे आणि खेड्यामधल्या चौरसामध्ये 100 लोक राहत आहेत. तर कोणत्या ठिकाणी जास्त लोक राहत आहेत? तर शहरामध्ये. बरोबर आहे. दोन्ही चौरस सारखेच आहेत. त्या चौरसाची प्रत्येक बाजू, चारही बाजू ज्या आहेत त्या 1-1 किलोमीटरच्या आहेत. तर शहरामध्ये सर्वात जास्त लोक राहत आहेत आणि आपण बघा त्याला लोकसंख्येची घनता असं म्हणतो. घनता म्हणजेच काय? तर दाट असणं. तसं इथे आपल्याला ती घनता बघायची आहे, किती दाट कण पाण्यामध्ये आहे. तर हेच कण बर्फामध्ये दूर दूर जातात, जे पाण्यामध्ये जवळजवळ असतात, आणि बर्फामध्ये ते कण दूर दूर गेले की बर्फाचं आकारमान वाढतं, आणि आकारमान जास्त असेल तर ती वस्तू पाण्यावर तरंगते. जसं बघा बोट, नाव, जहाज यांचं आकारमान कसं बनवलेलं असतं, ज्यामुळे ती वस्तू पाण्यावर तरंगते. लाकूड घ्या, लाकडामधले कण, लाकूड हे ठिसूळ असतं, लाकडामधले कण दूर दूर असतात आणि लाकूड म्हणून पाण्यावर तरंगतं. तसं या ठिकाणी बर्फाच्या बाबतीत पण होतं की पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये होत असताना त्याचं आकारमान हे वाढतं आणि म्हणून ते बर्फ पाण्यावर तरंगतं. तर डेन्सिटी कशी काढतात? डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी म्हणजे घनता, बरोबर. मास म्हणजे काय? वस्तुमान, 1 किलो 2 किलो काय असेल ते, भागिले व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय? आकारमान. आकारमान कसं काढतात? त्या वस्तूची लांबी, रुंदी आणि उंची यांचा गुणाकार. तर मास जे आहे, वस्तुमान, ते ग्रॅममध्ये घ्यायचं असतं आणि व्हॉल्यूम जे आहे त्यासाठी त्या जे काय कोणतं वस्तू असेल, ऑब्जेक्ट आपण ज्याला म्हणतो, त्याची लेंथ जी आहे ती सेंटीमीटरमध्ये पाहिजे. म्हणून बघा इथे आलेलं आहे क्युबिक सेंटीमीटर और सेंटीमीटर क्यूब, और वी कॅन राईट सेंटीमीटर क्यूब. So centimeter cube is the unit of volume and gram is a unit of mass. So how find density? Mass upon volume. म्हणजे किती वस्तुमान आहे आणि ते वस्तुमान किती भागामध्ये पसरलेलं आहे, म्हणजे त्याचा आकार. तर त्या आकाराने वस्तुमानाला भाग द्यायचा आहे. आकार जेवढा जास्त म्हणजे व्हॉल्यूम जेवढं जास्त तेवढं उत्तर लहान येणार. म्हणजे आकारमान वाढलं की डेन्सिटी कमी होणार आणि आकारमान कमी झालं की डेन्सिटी वाढणार. जसं बघा लोखंडाचा कमी जागेमध्ये भरपूर वजन भरतं, म्हणून लोखंड पाण्यामध्ये पटकन बुडून जातं. म्हणजे लोखंडाची डेन्सिटी जी आहे ती जास्त आहे, कमी जागेमध्ये खूप वस्तुमान आहे, खूप वजन आहे त्याला. आणि आपण जर स्पंज घेतलं, बघा स्पंज किती दाबला जातो. स्पंजचं मात्र जास्त जागा लागते. 1 किलो स्पंज घेतला तर खूप मोठा स्पंज त्यामध्ये येईल, बरोबर आहे. तसं लाकूडसुद्धा 1 किलो म्हटलं तर आकार मोठा आहे लोखंडापेक्षा, म्हणून ते लाकूड पाण्यावर तरंगतं. देन व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ वॉटर? द डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब और 1 ग्रॅम per cc. cc means cubic centimeter. Okay, so this is about the density of water. Then next, anomalous behavior of water. पाण्याचे असंगत आचरण. Student, if we start cooling water, जर आपण पाण्याला थंड करायला सुरुवात केली, इट्स डेन्सिटी इंक्रीजेस. तर पाण्याची जी डेन्सिटी आहे, घनता, ती वाढायला सुरुवात होते. कारण कोणतंही लिक्विड कूल केलं की ते डेन्स होतं, ते घट्ट होतं. जसं बघा आपल्या हे असतं खोबरेल तेल, थंडीमध्ये हिवाळ्यामध्ये गोठतं, ते त्याचं आकारमान कमी होतं.
So as any liquid, water also shows that its density increases. ते डेन्स बनतं, त्याची घनता जी आहे ती वाढते, ते घन बनतं, त्याचे कण जवळजवळ येतात, जसे इतर लिक्विड आहे त्यासारखेच. पण कुठपर्यंत? अप टू 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. 4 डिग्री सेल्सिअस तापमान कमी जर आपण पाण्याचं कूल करत गेलो पाण्याला, तर 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान खाली आणत गेलं की 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याची डेन्सिटी वाढत जाते. मग डेन्सिटी वाढली म्हणजेच काय की व्हॉल्यूम कमी होतो. आकारमान कमी झालं की डेन्सिटी कशी काढतो आपण? मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कमी झालं आहे, त्यामुळे व्हॉल्यूम कमी झालं की उत्तर जास्त येणार, मग डेन्सिटी जास्त येते. सो डेन्सिटी इंक्रीजेस. मीन्स डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्झिमम ॲट 4 डिग्री सेल्सिअस. 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत पाण्याची घनता जास्त असते. इफ टेम्परेचर ऑफ वॉटर इज लोवर्ड बिलो 4 डिग्री सेल्सिअस. पण जर पाण्याचं तापमान आपण 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली जर नेलं, इट्स डेन्सिटी डिक्रीजेस अँड व्हॉल्यूम इन्क्रीजेस. तर त्याचं आकारमान वाढत जातं. 4 डिग्रीच्या खाली टेम्परेचर गेलं की तुम्हाला माहिती आहे हळूहळू त्याचं रूपांतर बर्फामध्ये व्हायला लागतं आणि बर्फाचं व्हॉल्यूम वाढतं, म्हणजे त्याची डेन्सिटी, घनता, घनभाग कमी होतो. त्याची डेन्सिटी जी आहे ती कमी होते, कारण ते कण दूर जातात आणि कण दूर जाणं म्हणजेच काय? घनता कमी होणं आपण ज्याला म्हणतो. सो डेन्सिटी ऑफ दॅट वॉटर विच इज बिलो 4 डिग्री सेल्सिअस डिक्रीजेस अँड व्हॉल्यूम इट्स इन्क्रीजेस. मग व्हॉल्यूम जर वाढलं तर मास आपण व्हॉल्यूमने मासला डिवाईड केलं, व्हॉल्यूम वाढलं आहे, त्यामुळे डेन्सिटीचा आन्सर कमी येणार. सो डेन्सिटी डिक्रीजेस. इट मीन्स दॅट वॉटर एक्सपांड म्हणजे काय? प्रसरण पावणे. इट्स मीन्स water expands when temperature falls below 4 डिग्री सेल्सिअस. 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमान जर गेलं तर पाणी जे आहे ते प्रसरण पावतं. अँड दिस इज कॉल्ड द ॲनामॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. यालाच पाण्याचे असंगत आचरण असं म्हणतात. कारण इतर जे लिक्विड आहे, इतर दुसरे जे लिक्विड असतात, द्रव असतात, त्यांचं टेम्परेचर जसजसं कमी होईल तसतसं त्यांची जी डेन्सिटी आहे ती वाढतच जाते. मात्र पाण्याचं उलट आहे, 4 डिग्रीपर्यंत डेन्सिटी वाढते, तिथून पुढे मात्र डेन्सिटी कमी होत जाते. त्यामुळेचं असंगत आचरण आहे इतर लिक्विडचा विचार करता. ओके, सो दिस इज अबाउट द ॲनामॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. देन नेक्स्ट, इफेक्ट ऑफ डेन्सिटी. डेन्सिटीचे काय परिणाम होतात ते आपल्याला बघायचं आहे. इफ वी टेक 2 glasses, one glass contain simple water and another glass contains salt solution. Means you have to take one glass. This glass do not contain salt, but in figure B, this glass contain salt solution. If you put potato in a glass which contain water, that potato will sink. SINK, sink म्हणजे काय? बुडणे. And if you take another potato and put in a salt solution, that potato will float on water. Means that if we put salt in water, the density of water increases. पाण्यामध्ये आपण जर मीठ टाकलं जास्त प्रमाणामध्ये मात्र, तर पाण्यावर अंडंसुद्धा तरंगतं. अंड पण तरंगतं आणि पोटॅटो पण तरंगतो. Means due to dissolving salt in water, the density of that water increases. So this is the effect on density due to salt. Then what is solute? Solute means dravya, the substance that dissolve. See here, salt is dissolved in water, therefore salt is called solute. Solute म्हणजे द्राव्य जे विरघळतं, द सबस्टन्स दॅट डिझॉल्व्स, जे विरघळतं त्याला सोल्यूट म्हणतात. देन सॉल्वंट मीन्स द्रावक, द सबस्टन्स इन विच द सोल्यूट डिझॉल्व्स. असा पदार्थ किंवा असं लिक्विड का ज्यामध्ये द्राव्य विरघळतं. द्राव्य म्हणजे वरचं साल्ट. मग हे द्राव्य कशामध्ये विरघळतं?
तर पाण्यामध्ये विरघळतं. सो वॉटर इज अ सॉल्वंट म्हणजे द्रावक. नेक्स्ट सोल्युशन. व्हॉट इज सोल्युशन? द मिक्सचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. मिक्सचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट इज कॉल्ड सोल्युशन. सोल्युशन म्हणजे काय? द्रावण. एक्झाम्पल, साल्ट पुट केलं आपण वॉटरमध्ये, इट विल डिझॉल्व. द सोल्युशन इज कॉल्ड साल्ट सोल्युशन. शुगर प्लस वॉटर वी गेट sugar solution. Okay, so these are the example of solution. Now next, uses of water according to its properties. Means simply uses of water. First use, to generate electricity. Water is useful to generate electricity. There is a dam, and from that dam water flows through big pipes, and that water falls on turbines, and due to the moving of that turbines, generators are joined to that turbines, and that generator generate electricity, and that electricity we generate with the help of water. Second use, water is used as a coolant in motor vehicles टू कंट्रोल द टेम्परेचर ऑफ इंजिन. बघा, इंजिनचं टेम्परेचर कंट्रोल करायला पाण्याचा वापर होतो, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. देन थर्ड, मेनी सबस्टन्सेस आर सोल्युबल इन वॉटर, देअर फॉर वॉटर इज नोन ॲज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट. पाण्यामध्ये अनेक पदार्थ विरघळतात म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणतात. वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट. व्हाय? बिकॉज मेनी सबस्टन्सेस आर सोल्युबल इन वॉटर, therefore water is known as a universal solvent. So to make many types of solutions, many foodstuffs in laboratory, in many processes like digestion, pachan, excretion, उत्सर्जन body मधून, water is useful. So water is useful to make many solutions. This is the third use. And last, fourth use is, water is useful for cleaning purposes like bathing and washing cloth. आंघोळ करणं आणि कपडे धुणं यासाठी पाण्याचा उपयोग होतो. ओके, सो दिस वॉज अबाउट वॉटर. ओके स्टुडंट, थँक्स.